होय विभावरीजी, तुमचे बंधू वडील काय करतात तो? व्यापारी आहोत आम्ही सोन्याचे. माझे बाबा आणि दादा यांना कायम व्यापारच सुचत असतो. नात्यातही व्यापारच बघतात. समोरचं स्थळ फायद्याचं असेल तरच बघण्याचा कार्यक्रम ठेवतात. होय. बाबांनी तर कित्येक स्थळं आमच्या तोलामोलाची नव्हती म्हणून नाकारली आहेत. वाईट आहे ही. तुमचे बंधू अजून नाही आले, तुम्हाला उशीर होत असेल ना? हो, उशीर तर होतोय, पण दादा सांगून गेलाय ना की मी येईपर्यंत हलू नकोस. एकटीच जर घरी गेले तर पुन्हा चिडेल, तो ओरडेल माझ्यावर. पण तुम्हाला उशीर होत असेल तर तुमची हरकत नसेल तर मी सोडू का तुम्हाला? दादाचाच फोन आहे. हिच्या भावाला पण आत्ताच फोन करायचा होता. चांगला चान्स आला होता, तोही हिच्या भावामुळे गेला. हॅलो. हां दादा. थांबलेस ना तू तिकडे? हो दादा, तुझीच वाट बघते. हा, मग नको थांबू. त्याचं काय आहे, मला एक काम आलंय, तेव्हा मला येता येणार नाही. तू एक काम कर, तू घरी जा आणि हो, मान खाली घालून घरी जायचं, एका रेषेत. कळलं का? हो दादा. हां, पोचल्यावर फोन कर घरी मला. काय झालं, नाही येत का तुमचे बंधू? नाही, तो जरा कामात अडकलाय. त्याने मला घरी जायला सांगितलं. एकट्या? अरे एवढ्या उन्हात तुम्ही कसे जाणार घरी? चला मी सोडतो. अहो नाही, नको, मी जाईन. अहो काय होत नाही, एवढ्या उन्हाच्या कशा जाणार तुम्ही? या. बसा. हो. सावकाश. सॉरी बर का. नाही ठीक आहे. आई शपथ, यांचं तर 5G पेक्षा जास्त स्पीड आहे. मला न सांगता कसं काय या पोरीसोबत फिरतात ही? यांना आता धावतेच 5Gचा स्पीड काय असतो ती. गोळा.
तुम्हाला कसं कळलं माझ्या मनातलं? मी माझ्या मनातलं सांगितलं. तुम्हाला गोळा खायचाय? आपलं चांगलं जुळणा. उतरा उतरा उतरा. खाणार गोळा? अहो होय म्हणा. मनात असेल तर होय म्हणायचं. असं मन मारून जगण्यात काय अर्थ आहे? हा चालेल. आलो. कुठला? काला खट्टा. आपलं नक्की जुळलं बघा. मी आलो लगेचच घेऊन आलो. ओ दादा थांबा. हे पकडा जरा दोन्ही. एकच मिनिट. बसा बसा. सावकाश. अहो अहो असं काय गोळा खाताय? गोळा खायची एक पद्धत आहे, एक सिस्टीम आहे. तसं गोळा खाल्ला पाहिजे. मीच सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. बघा असा सगळा गोळा ना त्याच्यात काला कट्ट्यामध्ये असं भरून घ्यायचा सगळा. रसरशीत आहे बघा असा. आणि मग असा बुरका मारायचा. बघा काय मजा येते. खरं ट्राय करा तुम्ही. हवा असं नाही, जोरात बुरका. नाही हो असं जोरात जोरात जमल तुम्हाला. हा अंगाशी. कसं वाटतं आता? मस्त. तुम्हाला गोळा लय आवडतो ना? किती दिवसांनी, खरं तर किती वर्षांनी मी असं गाडीवरचा गोळा मनसोक्त खातीये. होय. किती वर्षांनी? एक 10 वर्षांनी. माझ्या लहानपणी मी मामाकडे जायचे ना तेव्हा तो आम्हाला गाडीवर खायला न्यायचा. मग नंतर बंद झालं ते झालंच. त्यानंतर असं कधी मनासारखं मनसोक्त मोकळं जगताच नाही आलो मला. आज कितीतरी वर्षांनी मी असं मनसोक्त गाडीवरचा गोळा चाखतेय. तेही फक्त तुमच्यामुळे. थँक्यू. अरे थँक्यू. अहो थँक्यू तुम्ही मला म्हणताय. माझ्यामुळे जर का तुमच्या चेहऱ्यावर आनंद आला असेल ना तर तो चांगलाच आहे. तो या गोळ्या पुढं काहीच नाही बघा. मी काय म्हणतो, आपण एक शर्यत लावायची का? सगळ्यात आधी कोणाचा गोळा संपतोय? 1 2 3 सुरू. जोकर खेळायचंय? तुम्हाला कसं कळलं? मी म्हणलं होतं का नाही आपलं जुळणार? म्हणलं होतं का नाही? चला चला खेळू आपण. इकडे चला.